Welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the two methods to obtain the coherent sources which are needed for steady interference pattern. So, all of you know that what do you mean by coherent sources? We already explained what do you mean by coherent sources. कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. कोहेरंट सोर्सेस आपण कोणाला म्हणतो? टू सोर्सेस ऑफ लाइट which emit the light waves with constant phase difference. It means the two sources of light which emit the light waves having same frequency and phase of that two light waves that always constant. It is independent upon the time. That two sources of light are said to be coherent. Now how that two coherent sources obtained? So now in our textbook the new method introduced, that is the Lloyd's method. आपल्या टेक्स्टबुक मध्ये आता ही एक नव्यानेच इंट्रोड्यूस केलेली मेथड आहे, that is the Lloyd's method. For what reason? Just to obtain the coherent sources. मग लॉयड्स मेथड काय आहे बघा. या लॉयड्स मेथडने आपण कोहेरंट सोर्सेस कसे मिळवतो? तर सिंपली इट इज अ वन मिरर. एक थिक ग्लास प्लेट असतं जी MN या फिगर मध्ये आपण दाखवलेली आहे. ही थिक ग्लास प्लेट ज्याचा बॉटम सरफेस जो आहे हा ब्लॅकेंड केलेला असतो. हा जो बॉटम सरफेस आहे हा ब्लॅकेंड केलेला असतो आणि हा जो टॉप सरफेस आहे त्याचा तो दॅट इज द पॉलिश सरफेस विच इज सिमिलर टू दॅट ऑफ द मिरर्स. हा एक MN काय तर मिरर आहे. तो मिरर मध्ये काय असतं तर त्याचा एक बॉटम सरफेस जो आहे तो कव्हर केलेला असतो. हा ब्लॅक सरफेसने कव्हर केलेला असतो आणि फ्रंट सरफेस जो आहे हा पॉलिश सरफेस असतो. त्यानंतर AB जो आहे हा स्क्रीन आहे ज्याच्यावर आपल्याला लाईट वेव्स ह्या रियल सोर्स पासून फॉलो करायच्या आहे आणि या प्लेन मिररच्या रिफ्लेक्शन नंतर पुन्हा मिळणाऱ्या रेस त्याच्यावर आपल्याला मीट करायचा आहे. मग AB हा स्क्रीन आहे आपला आणि MN जो आहे तो मिरर आहे. मग ही लॉयड मेथड काय आहे बघा कशाने बनलेली आहे आणि आपण रेस कसे मिळवतो. तर दिस इज अन एक्सटेन्सिव्हली यूज डिव्हाइस. एक्सटेन्सिव्हली यूज म्हणजे विस्तृत प्रमाणात मोठ्या स्वरूपात. दिस इज वाइडली यूज मेथड इन ऑर्डर टू ऑब्टेन द कोहेरंट सोर्सेस. ते शब्द वापरले पाहिजे जरुरी नाही आहे. पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत आपले ते मुद्दा म्हणून मी इथे घेतले जस्ट टू अंडरस्टूड दॅट मीनिंग ऑफ द पर्टिक्युलर वर्ड. एक्सटेन्सिव्ह याचा अर्थ होतो विस्तृत मोठ्या प्रमाणात. सो दिस इज an extensively used device. त्यानंतर मग इथे काय केलं जातं बघा. तर हे जे काही लॉयड मेथड आहे याच्यामध्ये सिंपली एक मिरर घेतलेला आहे त्यांनी. मिरर हा कशापासून बनलेला आहे तर थिक ग्लास स्लॅब आहे MN ज्याचा लोअर सरफेस जो आहे तो काय केलेला आहे ब्लॅकेंड आणि अपर सरफेस जो आहे तो पॉलिश आहे. मग इथे काय करतात यू हॅव टू कन्सिडर वन रियल सोर्स ऑफ लाईट. इथे आपण रियल सोर्स कन्सिडर करतोय म्हणजे ऍक्च्युली जिथून लाईट हा त्याच्यावरून आपण फॉल करणार. हे एक नॅरो आपल्याला एक स्लिट कन्सिडर करायची आहे ज्याच्यामध्ये एक स्मॉल गॅप आहे ज्यामधून लाईट हा फॉल होणार आहे या प्लेन मिररवर आणि याच्यापासून निघणारा लाईट हा डायरेक्टली स्क्रीनवर पण फॉल होणार आहे. मग आता इथे आपण सेकंड पॉइंट लिहिलाय द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल at an grazing angle. Now what do you mean by grazing angle? Here light is not falling on that mirror exactly in vertical position or exactly in horizontal position. या मिररवर पडणारा लाईट हा एक्झॅक्टली व्हर्टिकल पण नाही एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल पण नाही but by making some angle काही अँगल तो फॉर्म करताय. तर ऑप्टिक्स मध्ये आपण जेव्हा इन्सिडेंट रे फॉल करतो सरफेसवर तर त्याने नॉर्मलशी केलेला हा जो अँगल असतो
This is called as angle of incidence. आणि हा जो रिमेनिंग अँगल आहे, the angle made by incident ray with the surface, याला आपण म्हणतो ग्लान्सिंग अँगल. आणि हाच ग्लान्सिंग अँगल इथे काय म्हणून कन्सिडर केलेला आहे, ग्रेजिंग अँगल. सो ग्लान्सिंग अँगल इज नथिंग बट द ग्रेजिंग अँगल. जो ग्रेजिंग अँगल आहे तोच ग्लान्सिंग अँगल आहे. ग्लान्सिंग अँगल कशाला म्हणतात, अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द सरफेस. या इन्सिडेंट रे ने नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि याच इन्सिडेंट रे ने सरफेसशी केलेला जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द ग्लान्सिंग अँगल. आणि तोच ग्लान्सिंग अँगल इथे ग्रेजिंग अँगल म्हणून घेतलाय. इन शॉर्ट लक्षात ठेवा, the light is allowed to fall on that mirror in such a way that it makes some angle with the surface. त्याने या एमएन सरफेसशी केलेला काही अँगल आहे. तिसरा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, लाइट पार्शली फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन. बघा मी या फिगर मध्ये जे रेड कलरने दाखवलेले रेज आहे हे डायरेक्टली त्या कशावर पडतायत, स्क्रीनवर पडतायत. So light partially fall directly on the screen and some light fall on the screen after reflection. जे मी ब्लॅक कलरने दाखवलेले आहेत रेज ऑफ लाईट हे पहिले या रियल सोर्स पासून या मिररवर पडतायत आणि मिरर वरून रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते या स्क्रीनवर फॉल होत आहेत. We have to consider some light rays which are falling directly on the screen. जे लाइट रेज डायरेक्टली फॉल झाले ऑन द स्क्रीन ते मी या फिगर मध्ये रेड कलरने दाखवलेले आहे. काही लाइट रेज आपल्याला मिररवर फॉल करायचे आहेत आणि नंतर मिरर पासून रिफ्लेक्ट झालेले रेज मग आपल्याला स्क्रीनवर घ्यायचे आहेत, ते आपण दाखवलेले आहेत या ब्लॅक कलरने. मग आता हे जे काही लाइट रेज आपल्याला रिफ्लेक्शन मुळे या स्क्रीनवर जाऊन मिळालेले आहेत, मग या स्क्रीन पासून जर आपण ऑब्जर्व केलं तर इट इज ऑब्जर्व दॅट दीज लाइट रेज नॉट appears to came from the real source, but they appears to came from this point, that is the virtual source. Actually this is not the real source. या रिफ्लेक्टेड रेला जर आपण एक्सटेंड केलं तर हा रे जो एक्सटेंड केला या पॉइंटला येईल, हा रे जो एक्सटेंड केला या पॉइंटला येईल. हे दोन रेज जिथे मीट होईल तो आपला व्हर्च्युअल सोर्स असेल, दॅट इज फ्रॉम द रियल सोर्स. तर या रिफ्लेक्टेड रेचं जे अपीयरन्स आहे हे अपीयरन्स आपल्याला एस पासून न दिसता हे या एस डॅश पासून दिसतं. मग हा एस डॅश जो आहे हा व्हर्च्युअल सोर्स आहे. मग हा जो आपल्याला मिळालेला सोर्स आहे व्हर्च्युअल सोर्स आणि हा जो रियल सोर्स आहे हे दोन सोर्सेस कोहेरंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात. म्हणून मी इथे लिहिलंय बघा, thus we get the two sources, one is a real source and another is a virtual source from the single source. Actually लाइट हा इथूनही आपण काय करतोय, या ऍक्च्युअली इट इज अ स्लिट. इथे आपण कुठून तरी लाइट त्याच्यावर फॉल करतोय. मग या स्मॉल गॅप पासून निघणारा जो लाइट आहे तो लाइट डायरेक्टली एकतर स्क्रीनवर फॉल होतोय किंवा हा लाइट या प्लेन मिररवर पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट होईल आणि मग तो लाइट या स्क्रीनवर फॉल होईल. म्हणून मग एस आणि एस डॅश हे जे दोन सोर्सेस आपल्याला मिळाले आहेत हे दोन सोर्सेस काय म्हणून ऍक्ट होतात, कोहेरंट सोर्सेस. पुन्हा एकदा बघा की लॉयड मेथड इज द मेथड व्हिच इज यूज्ड टू produce the coherent sources. This method is used extensively to produce the coherent sources. Second point you have to consider, whatever the light allowed to fall on that mirror, because light's method consists of simply one thick glass plate which acts as a mirror and one screen where we have to allow the light fall directly
and after reflection from the mirror. Now you have to allow that light directly on the screen as well as by making some angle allowed to fall on the mirror, and after reflection that light is allowed to fall on that screen. This light rays allowed to fall on the mirror in such a way that it makes some angle with the surface. That angle is nothing but the grazing angle or glancing angle. इथे आपण याला पुन्हा एकदा रिवाइज करतोय. लॉयड मेथड ही सिंपल मेथड आहे, मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणारी मेथड आहे. कशासाठी? जस्ट टू प्रोड्यूस द कोहेरंट सोर्सेस. या मेथड मध्ये आपल्याला एक मिरर घ्यायचा आहे आणि एक स्क्रीन घ्यायचा आहे. लाईट ऍक्च्युली ज्या स्लिट मधून तो या मिररवर फॉल होत आहे किंवा या स्क्रीनवर फॉल होत आहे त्याला आपण रियल सोर्स म्हणणार आहे. सो इन दिस मेथड यू हॅव टू कन्सिडर वन slit through which actually light is allowed to fall on the screen as well as on the mirror, म्हणून याला real source म्हटलेला आहे. Now some of the light from that source S is directly allowed to fall on the screen. जसं मी इथे फिगर मध्ये रेड रेज ने दाखवलेले आहेत, रेड कलर. And some of the light rays allowed to first fall on the mirror element, and after reflection that light is allowed to fall on the screen AB. त्यानंतर when we view that reflected rays from the screen, या स्क्रीन पासून जर आपण ते रिफ्लेक्टेड रेज व्ह्यू केले तर आपल्याला असं दिसतं that reflected rays not came from the real source but they came from the other source, from the another source which is obtained just by extending that to reflected rays. या दोन रिफ्लेक्टेड रेज ला जर आपण एक्सटेंड केलं ते जिथे मीट होईल इथे आपल्याला एक सोर्स मिळतो. ऍक्च्युली तो सोर्स नाहीये तर तो या याची आपण इमेज म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड एज द व्हर्च्युअल सोर्स. आपल्याला हा लाईट इथून आल्याचं जाणवतं. ऍक्च्युली तो लाईट इथून येत नाहीये, एस पासून येत आहे, म्हणून याला आपण म्हणतो व्हर्च्युअल सोर्स. या व्हर्च्युअल सोर्स आणि या रियल सोर्सलाच मिळून आपल्याला काय मिळतात? दॅट इज द coherent sources. So this is the simple Lloyd method which is used to produce the coherent sources. आता याला आपण या फिगरला पुन्हा एक्सप्लेन करण्यासाठी बघा, इथे जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली फिगर आहे ही MN जी आहे ही थिक ग्लास स्लॅब आहे की जी मिरर म्हणून ऍक्ट होत आहे. हा जो S आहे हा रियल सोर्स आहे जिथून लाईट रेज ऍक्च्युली या मिररवर फॉल होत आहे आणि या स्क्रीनवर फॉल होत आहे. आता इथे या फिगर मध्ये जे मी रेड कलरने दाखवलेले रेज आहेत हे रेज सुरुवातीला या मिररवर फॉल होत आहेत आणि मिररवर रिफ्लेक्शन झाल्यानंतर या स्क्रीनवर फॉल होत आहेत. आणि हे जे ब्ल्यू कलरचे रेज दाखवलेले आहेत हे डायरेक्टली त्या मिररवर डायरेक्टली त्या स्क्रीनवर फॉल होत आहेत. आता या रिफ्लेक्टेड रेजला जर आपण एक्सटेंड केलं बॅकवर्ड डायरेक्शनला, कारण आपण या स्क्रीनवरून जर त्याला व्ह्यू केलं तर आपल्याला लाईट रेज हे इथून न येता आपल्याला हे लाईट रेज या पॉइंट पासून येताना दिसतात असं आपल्याला ऑब्झर्वेशन राहील. इफ वी व्ह्यू फ्रॉम दॅट स्क्रीन, मग या रेड रेजला जर आपण असं एक्सटेंड केलं बॅकवर्ड डायरेक्शनला तर हे रेज जिथे मीट होतील इथे आपल्याला एक सोर्स मिळतो. तो सोर्स म्हणजे कोणता? व्हर्च्युअल सोर्स. मग हा रियल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स हे काय म्हणून ऍक्ट होतात? कोहेरंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात. अशी सिंपल मेथड आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. दॅट इज द लॉयड्स मेथड. नाउ दिस इज द सेकंड मेथड अगेन टू ऑब्टेन द coherent sources of light. Now this method is known as Fresnel's biprism method. Now here the name itself indicate in this method we have to use the biprism. Now the bi means two, prism. It is the optical device which is used or which is consists of two prism. हे जे ऑप्टिकल डिव्हाइस आहे बायप्रिझम
हे दोन प्रिझमने बनलेली आहे and that two prisms are right angle prisms which are joined in a inverted fashion base to base by prism म्हणजे दोन प्रिझमने तयार झालेली ही प्रिझम आहे की राईट अँगल ट्रायंगल दोन प्रिझम घेऊन त्याला बेस टू बेस इन्व्हर्टेड फॅशन मध्ये जॉईन करतात. मग इथे याला इन्व्हर्टेड फॅशन मध्ये जॉईन केल्यानंतर मिळणारी ही जी प्रिझम आहे याला आपण म्हणतो बाय प्रिझम. मग याचा जो रिफ्रॅक्टिंग अँगल आहे, दोन अँगल आहेत. एक जो अँगल आहे तो व्हर्टेक्स अँगल आहे. ऍक्च्युली हा स्लाइटली इन्क्लाइंड असतो म्हणून काही पुस्तकामध्ये त्याचा हा जो रिफ्रॅक्टिंग अँगल आहे, बिग अँगल आहे, तो 179 डिग्रीचा दिलेला आहे. पण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये पुन्हा इथे व्हर्टेक्स अँगल एक्झॅक्टली 90 + 90 म्हणून मग तो 180 डिग्री दिलाय. आणि दोन जे रिफ्रॅक्टिंग अँगल आहेत, स्मॉल अँगल, हे छोटेसे हे जे रिफ्रॅक्टिंग अँगल आहे हे व्हॅरी होतात फ्रॉम 30 मिनिट टू 1 डिग्री. 30 मिनिट म्हणजे 0.5 डिग्री. So it is 0.5 degree to 1 degree. मग इथे 179 degree is a major angle of that biprism and 0.5 degree 0.5 degree हे जे दोन अँगल आहेत हे स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल आहे. म्हणून मग बायप्रिझमचा अर्थ होतो बाय मीन्स टू. जी प्रिझम दोन राईट अँगल प्रिझम पासून तयार झालेली आहे त्याला आपण म्हणतो बायप्रिझम. म्हणून पहिला पॉइंट लिहिला मी, बायप्रिझम इज अ प्रिझम मेड अप ऑफ टू राईट अँगल प्रिझम जॉईन बेस टू बेस. या बायप्रिझम मध्ये जे अँगल असतात तो व्हर्टेक्स अँगल जो आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे 180 डिग्री आणि स्मॉल अँगल जे आहे ते व्हॅरीज होतात दॅट इज फ्रॉम 30 मिनिट टू 1 डिग्री. 30 मिनिट म्हणजे 0.5 डिग्री. त्यानंतर या मेथडमध्ये मग ऍक्च्युली त्या बायप्रिझमचा वापर कोहेरंट सोर्सेस मिळवण्यासाठी कसा केलेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. नाउ इन दिस मेथड रिफ्रॅक्टिंग एज ऑफ बायप्रिझम इज केप्ट पॅरलल टू द स्लिट. बघा हे दोन रिफ्रॅक्टिंग एज आहे. हे रिफ्रॅक्टिंग एज या स्लिटला एस ही स्लिट आपण घेतलेली आहे, या स्लिटच्या लेंथला कशी आहे एक्झॅक्टली पॅरलल. बघा ही स्लिट आहे. स्लिट म्हणजेच काय तर हा ऑपेक सरफेस असतो. या ऑपेक सरफेसच्या मधात एक स्मॉल गॅप असतो की ज्यामधून फक्त लाईट अलाव केला जातो. या स्लिट पासून निघणारा जो लाईट आहे हा या बायप्रिझम वर अलाव केला जातो, अलाव टू फॉल. मग आता बघा याचे रिफ्रॅक्टिंग एज या स्लिटच्या लेंथला कसे आहे पॅरलल. म्हणून इथे लिहिलेलं आहे की इन दिस मेथड रिफ्रॅक्टिंग एज ऑफ बायप्रिझम इज केप्ट पॅरलल टू द स्लिट. या एस च्या लेंथला या रिफ्रॅक्टिंग एजेसला पॅरलली आपल्याला प्लेस करावं लागतं. त्यानंतर मोनोक्रोमॅटिक लाईट from the source is allowed to fall किंवा is allowed to pass through this narrow slit. Actually असं इथे दाखवलेलं नाहीये पण या नॅरो स्लिट पासून जो लाईट पास होतो तोच लाईट या बायप्रिझम वर फॉल करतात. आपल्याला इथूनच दिलेली आहे डायग्राम. ही स्लिट दाखवलेली नाहीये. एस म्हणून आपल्याला स्लिट कन्सिडर करायचे आहे. मग मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम द सोर्स, ऍक्च्युली प्रायमरी सोर्स वेगळाच आहे. तो ओरिजिनल सोर्स पासून निघणारा लाईट या स्लिट एस वर फॉल करतात विच इज अ नॅरो स्लिट. मग या नॅरो स्लिट पासून निघणारा जो लाईट आहे तो या बायप्रिझम वर अलाव करतात. म्हणून इथे लिहिलं आहे मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम सोर्स इज मेड टू पास थ्रू द नॅरो स्लिट ॲज शोन इन फिगर. बघा या एस पासून हे जे मी ब्लॅक कलरने दाखवलेले रेज आहेत हे रेज आपण त्याच्यावर फॉल केले. कशावर? बायप्रिझम वर. त्यानंतर या बायप्रिझमचा आपण दोन हाफ जर कन्सिडर केला, बघा हा एक हाफ आहे
हा एक हाफ आणि हा दुसरा हाफ, हा सेकंड हाफ. हे दोन हाफ दोन व्हर्च्युअल सोर्सेस तयार करतात आणि दिलेला टू हाफ ऑफ बायप्रिझम फॉर्म द टू व्हर्च्युअल इमेजेस ऑफ एस. एस चे दोन व्हर्च्युअल इमेजेस कोणते आहेत? S1 आणि S2. हे S1 आणि S2 कोहेरंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात आणि हे दोन व्हर्च्युअल सोर्सेस आपण एका सिंगल स्लिट पासून मिळवले म्हणून S1 आणि S2 हे कोहेरंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात. बघा मला ऍक्च्युअली ते कसे मिळाले, तर हे जे लाईट रेज आहे कमिंग फ्रॉम S allowed to fall on bioprism every part of the bioprism, हा जो याच्या सेंटर मधून पास होतो हा स्ट्रेट पास केला जातो, आपण त्याला ऑप्टिकल सेंटर म्हणतो. तो स्ट्रेट पास केला जातो, त्याचं डेविएशन होत नाही. हा जे या स्ट्रेट मिडल लाईन पासून हे दोन रेज आपण अप्पर दाखवलेले आहेत, मिडल पासून हे दोन रेज आपण लोअरला दाखवले आहेत. हे जेव्हा याच्यावर फॉल होईल तर हा जर आपण याच्या रिफ्रॅक्टिंग एज वर फॉल केला तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो इकडे स्ट्रेट पास होतो, याचा बेंडिंग झालं, स्ट्रेट पास झालं. तर हे लाईट रेज आपल्याला असं दिसतात दॅट नॉट अपीअर फ्रॉम द S, दॅट विल अपीअर फ्रॉम S1 अँड S2. हे लाईट रेज आपल्याला या S पासून आल्याचं न दिसता S1 आणि S2 पासून आल्याचं दिसतं. म्हणून आपण हा जो ब्लॅक कलरचा रे आहे, हा जो ब्लॅक कलरचा रे आहे याला आपण एक्सटेंड केलं पुन्हा बॅकवर्ड डायरेक्शनने. मग त्याचप्रमाणे हा जो दुसरा एक रे आहे, हा रे आफ्टर रिफ्रॅक्शन बेंड होतो, हा रे पण आफ्टर रिफ्रॅक्शन असा बेंड होतो. हा जसा बेंड झाला तसाच हा रे बेंड झाला. मग हा रे बेंड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तो रे इथून जॉईन जर आपण केला तर आपल्याला तो या S1 पासून आल्याचं दिसतं. याला जर आपण एक्सटेंड केलं तर हा रे आपल्याला या S2 पासून आल्याचं दिसतं. मग हे S1 आणि S2 हे दोन व्हर्च्युअल इमेजेस आहेत कोणाच्या? या सिंगल स्लिटच्या S. मग हे S1 आणि S2 काय म्हणून ऍक्ट होतात? दे ऍक्ट ॲज अ कोहेरंट सोर्सेस. आणि हे लाईट रेज ज्या रिजन मध्ये सुपर इम्पोज झाले, हे जे मी रेड कलरने दाखवलेला रिजन आहे, इथे इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस केला जातो. सो दिस इज द इंटरफरन्स पॅटर्न. आणि हे जे आपण दाखवलेली सिंगल लाईन आहे, दिस इज द स्क्रीन. XY हा स्क्रीन आहे, हा B जो आहे हा बायप्रिझम आहे, S जे आहे हे सिंगल स्लिट आहे आणि S1 S2 जे आहे हे आपल्याला मिळालेले दोन व्हर्च्युअल इमेजेस आहेत from the refracting edge as well as the ray which get refract and bend. इथून एक्सटेंड केला, आपण इथून एक्सटेंड केला, त्यापासून मिळणारे हे दोन रेज आहेत. these are the two rays or these are the two virtual sources which are obtained by the combination of that rays S1 and S2. these are act as a coherent sources. पुन्हा एकदा बघा, in Fresnel's biprism experiment we have to consider the biprism which is an optical device made up of two right angle biprism whose big angle is either 179 degree or nearly 180 degree and two small angles that is vary from 0.5 degree to 1 degree. Now in this method this biprism is placed in such a way that its refracting edge that must be parallel to the length of the slit. Then light, monochromatic light from the source is allowed to pass through the single slit S. ज्या ऍक्च्युअल लाईटचा सोर्स आहे तिथून मोनोक्रोमॅटिक लाईट आपण या S वर फॉल करतोय. Then light coming from the S is allowed to fall on biprism. मग या बायप्रिझम वर आपण 5 रेज फॉल केलेले आहेत. फर्स्ट वन जे आहे तो ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा स्ट्रेट पास करायचा. त्यानंतर दोन रेज जे आहेत बघा, हा स्ट्रेट पास केला मी. त्यानंतर दोन रेज जे आहेत हे याच्या अप्पर साइडला घेतले आपण आणि दोन रेज जे आहेत त्याच्या लोअर साइडला घेतले. हा जो अप्पर साइडचा एक एक्स्ट्रीम रे आपण कन्सिडर केला, हा असा स्ट्रेट पास करायचा, हा स्ट्रेट पास करायचा. आणि हे जे रेज आहे दॅट रेज अपीअर to come not from S and that is
come from the another position. मग आपल्याला याला एक्सटेंड करायचं आहे. त्याचप्रमाणे हा जो सेकंड रे आहे आफ्टर रिफ्रॅक्शन हा बेंड झाला. मग हा रे पण आपल्याला S पासून निघाल्याचं न दिसता हे S1 पासून निघाल्याचं दिसतं. मग याला आपण जॉईन केलं. हे एक व्हर्च्युअल इमेज मिळाली. इन अ सिमिलर वे यू हॅव टू जॉईन द एक्स्ट्रीम रे फ्रॉम द लोअर साइड अँड वन रिफ्रॅक्टेड रे. यांना जोडून पुन्हा आपल्याला काय मिळालं S2. हे S1 आणि S2 हे काय म्हणून ऍक्ट होतात. these are act as a two coherent sources. यालाच आपण एक्सप्लेन करण्यासाठी पुन्हा एक डायग्राम आपण बघू. Now here I consider this S as a single slit. S1 S2 that is the two virtual images. Now here what happened, the light is coming from the actual original source, that is the monochromatic light, that is allowed to pass through the single slit S. मग या S पासून निघणारे हे लाईट रेज बघा आपण फॉल केले. इथे मल्टिपल दाखवलेले आहेत. 3 रेज दाखवले आहेत आपण अपवर्डला, 3 रेज दाखवले आहेत आपण याच्या डाउनवर्ड साइडला. त्यानंतर इथून याचं रिफ्रॅक्शन होऊन हे जे कंटिन्युअस रेज आपल्याला मिळतात, हे कंटिन्युअस रे आपल्याला मिळालेले आहेत आफ्टर रिफ्रॅक्शन फ्रॉम दिस बायप्रिझम. त्यानंतर याला आपण जर इथे याच्या रिव्हर्स डायरेक्शनने जॉईन केले, कारण हे रेज आपल्याला या S पासून निघालेले नाही असं दिसतात. हे जे रेज आहेत हे दुसरे कुठून तरी आलेले आपल्याला दिसतात. त्याची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपण याला बॅकवर्ड डायरेक्शनला एक्सटेंड केलेले आहे. बॅकवर्ड डायरेक्शनला एक्सटेंड केल्यानंतर जिथे आपल्याला 2 पॉइंट अगदी याच्याच सरळ लाईन मध्ये मिळतील, ते 2 सोर्सेस म्हणजेच काय झाले आपले टू कोहेरंट सोर्सेस. आणि इथे जे आपल्याला हे रिफ्रॅक्टेड रेज ज्या रिजन मध्ये सुपर इम्पोज होईल तिथे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. मग हा सुपरपोजिशन रिजन झाला, विच इज कॉल्ड एज द हियर इंटरफरन्स पॅटर्न. नुसतं ही डायग्राम पण आपल्याला 2 मार्काला काढायला विचारलं जाऊ शकतं. ड्रॉ अ रे डायग्राम म्हणतात त्याला. रे डायग्राम शोईंग द टू व्हर्च्युअल इमेजेस ऑफ द सिंगल स्लिट अँड इंटरफरन्स रिजन. असे आपल्याला 2 मेथड दिलेले आहेत जस्ट टू produce the coherent sources. First is a Lloyd method and second one is a Fresnel's biprism method.